देशाच्या अर्थमंत्री महोदय म्हणतात माझ्याकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत आणि त्यांचेच पती म्हणतात इलेक्ट्रोल बॉन्ड जो घोटाळा झालाय ते परकला प्रभाकर साहेब जे अर्थतज्ञ सुद्धा आहेत ते म्हणतात इलेक्ट्रोल बॉन्ड हा जो घोटाळा आहे तो देशातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे। मग आता मला सांगा ज्या अर्थमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालीच इलेक्ट्रोल बॉन्ड घोटाळा या देशामध्ये नव्हे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा घडलेला आहे त्यांच्याकडे पैसे कसे काय नसतील आणि मग त्यांचेच पती जर घोटाळा देशासमोर आणत असतील तर मग खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय। प्रिय भारतीय बंधू आणि भगिनींनो फक्त विचार करा की देशात घोटाळे कोण करतंय आणि सर्वसामान्य जनतेला खोटं बोलून भाषण कोण रेटतंय।